रामकृष्ण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 118 क्रमांकाच्या ओव्यांचं निरूपण 4थ्या अध्यायातल्या आतापर्यंत केलेलं आहे. आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या 24व्या क्रमांकाच्या श्लोकांच्या पुढील श्लोकांचं माऊली काय निरूपण करणार आहेत ते बघणार आहोत. ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा कर्म, अकर्म, निष्काम कर्म, कर्मयोगी या सगळ्या संकल्पना विस्तृतपणे सूक्ष्मपणे स्पष्ट करून सांगतायत. आणि हे करत असताना या कर्मसिद्धांताला वेगवेगळ्या रूपकांच्या माध्यमातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न भगवंत करताना दिसत आहेत. ज्यामध्ये भगवंत म्हणतायत ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. अर्थात होम साधना, होम द्रव्य, अग्नी, होता म्हणजे हवन करणारा यजमान आणि हवन क्रिया ही सर्व त्या ब्रह्मवेत्याच्या दृष्टीने ब्रह्मच आहेत. आणि ब्रह्मरूप कर्माच्या ठिकाणी लय लागून राहिलेल्या त्या ब्रह्मवेत्याला प्राप्त होणारे फलही ब्रह्मच आहे. अर्थात एका गहन विषयाला भगवंतांनी इथं हात घातलेला आहे. आणि आतापर्यंत जो कर्मसिद्धांत भगवंत स्पष्ट करतायत त्या कर्मसिद्धांताला अतिशय तात्विक पातळीवर भगवंतानं स्पष्ट करण्याचा प्रयत्न इथं केलेला आपल्याला दिसतो. आणि हे करताना भगवंतानं त्या काळातलं सुप्रसिद्ध असं यज्ञक्रियेचं उदाहरण किंवा रूपक वापरलेलं आपल्याला दिसतं. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये रूपक ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे, खूप गंभीर आहे. आज आपण या संकल्पनेचं थोडंसं बारकाईनं चिंतन करणार आहोत. कारण या रूपकांमुळं, या दृष्टांतांमुळं, या उदाहरणांमुळं अध्यात्म अधिकाधिक स्पष्टही होत गेलं. आणि दुर्दैवानं या उदाहरणांमुळं लोकांनी मूळ सिद्धांत अनेकदा बाजूला ठेवला. या दोन्ही गोष्टींचं थोडंसं आपण आज चिंतन करणार आहोत. आध्यात्मिक अनुभूती ही एक अलौकिक अनुभूती आहे. ती एक अदृश्य अनुभूती आहे. शब्दात मांडता न येणारी अनुभूती आहे. अध्यात्माच्या क्षेत्रात जी परमश्रेष्ठ अवस्था आहे, जी अत्युच्च अवस्था अध्यात्माच्या क्षेत्रात प्राप्त होते, ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्या अवस्थेबद्दल कुणी बोलायला गेला तर त्याला शब्दाच्या अभिव्यक्तीच्या अनेक मर्यादा जाणवतात. कारण अनुभव अलौकिक आहे, अनुभव अदृश्य आहे, अनुभव शब्दातीत आहे, अनुभव अलौकिक आहे. पण तो मांडण्यासाठी ज्या साधनाचा आधार घेतला जातोय ते साधन मात्र लौकिक आहे, शाब्दिक आहे. शब्दाचा आधार घेऊन अध्यात्मातला अनुभव अध्यात्मवादी मांडत असतो. कारण दुसरा पर्याय नाही. केवळ शब्दांच्याच रूपातून अध्यात्म मांडलं गेलंय का तर नाही. भाषा निर्माण होण्याच्या पूर्वीही आध्यात्मिक अनुभूती लोकांना येत होती. आणि ते आध्यात्मिक अनुभूती चित्रांच्या रूपानं, वेगवेगळ्या मूर्तींच्या रूपानं दाखवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला जात होता. आकाराच्या रूपानंही ही आध्यात्मिक अनुभूती सांगण्याचा प्रयत्न झाला. प्रत्येक धर्मामध्ये अध्यात्माची जी एक बाजू असते त्या प्रत्येक धर्मातल्या आध्यात्मिक बाजूनं
काही एक प्रतिमा, काही सिम्बॉल जगासमोर ठेवलेले आपल्याला दिसतात. हिंदू धर्मामधला ओम असेल, ख्रिश्चन धर्मामधला क्रॉस असेल, मुस्लिम धर्मामधला चांद असेल, शीख धर्मामध्ये जे एक विशिष्ट चिन्ह शीख बांधव वापरतात. प्रत्येक धर्मामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या चिन्हाला अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न, आविष्कृत करण्याचा प्रयत्न प्रत्येक धर्मातल्या श्रेष्ठ अवस्थेला पोहोचलेल्या लोकांनी केलेला आहे. या सगळ्यांनी घेतलेला अनुभव वेगळा वेगळा नाहीये. अनुभव एकच आहे. आध्यात्मिक अनुभव वेगळा नसतोच. आत्मसाक्षात्काराचा अनुभव, परमात्म्याला मिळाल्याचा अनुभव, अनुभव म्हणून एकच असतो. फक्त तो अनुभव घेणारा कोणत्या प्रदेशात वावरलाय, जगलाय, कोणती भाषा त्याला जमते, त्याच्या आजूबाजूच्या लोकांना कोणती भाषा जमते, या सगळ्यांचा परिणाम त्याला जेव्हा तो अनुभव येतो, तेव्हा तो अनुभव तो जेव्हा मांडायला लागतो, तेव्हा त्याच्या मांडणीमध्ये आपल्याला भेद दिसतो. तो भेद प्रदेशामुळे निर्माण होतो, तो भेद त्याच्या भाषेमुळे निर्माण होतो, तो भेद त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या पात्रतेमुळे निर्माण होतो. आणि म्हणून अनुभव वेगळा नाहीये, फक्त अनुभवाची अभिव्यक्ती वेगळी आहे. एक उदाहरण सांगायचं झालं तर आई प्रत्येकाला असते. आईबद्दलचा अनुभव प्रत्येकाला आलेला असतो. अनुभव म्हणून आईचा एकच आहे. आईबद्दल असलेला मुलाचा जो अनुभव आहे तो वेगवेगळा नसतो, तो एकच असतो, सारखाच असतो. पण तो अनुभव जेव्हा मांडला जातो तेव्हा त्या अनुभवाच्या मांडणीमध्ये आपल्याला फरक पडलेले दिसतात. म्हणजे आईवर अनेकांनी कविता लिहिल्या, काहींनी कादंबऱ्या लिहिल्या, काहींनी कथा लिहिल्या, काहींनी दीर्घ कविता लिहिल्या. फमू शिंदेंची आई वेगळी, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, असं त्यांना सुचलं. कवी यशवंतांची पण एक आई त्यांनी आपल्या कवितेत मांडली. यशवंतांची आई जेव्हा वारली तेव्हा आपल्या आईबद्दलच्या आठवणी त्यांनी त्या कवितेमध्ये मांडल्या. आई म्हणून कोणी आई समा हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. उत्तम कांबळेंनी आपल्या आई समजून घेताना या दीर्घ कवितेमध्ये आईबद्दलचे आपले अनुभव मांडले. नामदेव ढसाळांनी सुद्धा आईवर कविता लिहिली. अनेक कवींनी, कथा कादंबरीकारांनी आईवर कादंबऱ्या लिहिल्या. श्यामची आई ही साने गुरुजींनी आईवर लिहिलेली कादंबरी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईबद्दलचा अनुभव येतो, पण तो आलेला अनुभव प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं मांडतो. अभिव्यक्तीत बदल आहेत पण अनुभवात बदल नाहीत. एखाद्या वेळी आईबद्दलचा आलेला प्रत्येक मुलाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण आत्म्याला जेव्हा परमात्म्याचा अनुभव येतो तेव्हा तो अनुभव वेगळा नसतो. कारण इथं अनुभव घेणारा आणि ज्याचा अनुभव येतोय तो दोघं वेगळे नाहीच आहेत. म्हणून एका प्रदेशातल्या एखाद्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार झाला आणि त्याच्या अगदी उलट टोकाच्या एखाद्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार झाला, तर यांच्या आत्मसाक्षात्कारामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद, बदल तुम्हाला दिसणार नाही. बदल कधी होईल तर ते जेव्हा आपला अनुभव मांडतील. मग हा अनुभव मांडू नये का? तर अनुभव मांडणं गरजेचं आहे. अनुभव मांडल्याशिवाय समोरच्याला कळणार कसं की अनुभव काय आलाय, कशाचा आलाय. आणि म्हणून आत्मसाक्षात्कार झालेल्या सगळ्या लोकांनी आपल्याला प्राप्त झालेला अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला. मग ते सांगायला लागले तेव्हा त्यांनी काय केलं तर वेगवेगळ्या रूपकांच्या माध्यमातून त्यांनी आपला अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला. पण अनेक जण त्यांनी सांगितलेला अनुभव, त्या अनुभवाच्या साठी, स्पष्टीकरणासाठी त्यांनी दिलेलं रूपक, त्या रूपकालाच अनेक जण चिकटून बसले आणि मूळ सिद्धांत बाजूला राहिला. यज्ञाधिक क्रिया ज्या काळामध्ये केल्या जात होत्या
ती यज्ञाधिक क्रिया रूपकाच्या रूपानं भगवान कृष्ण परमात्मा पुढच्या काही श्लोकांमध्ये स्पष्ट करतायत. तो यज्ञ, ती यज्ञ संस्कृती थोडी आपण नीट समजून घेतली पाहिजे. यज्ञ संस्कृतीच्या काळामध्ये यज्ञाचं खूप महत्त्व होतं, कारण जंगलं मोठ्या प्रमाणात होती, लाकडं मोठ्या प्रमाणात होती, वेगवेगळ्या औषधी मोठ्या प्रमाणात होत्या. पण जंगल असल्यामुळं आजूबाजूचं वातावरण बऱ्याच प्रमाणात दूषित असायचं. शुद्ध मोकळी हवा तशी दुर्मिळ झालेली होती. जंगलांमध्ये अनेकदा आग लागायची. आग लागल्यामुळंही वातावरण दूषित व्हायचं. आणि अशा काळामध्ये एक धर्मजागृतीचं माध्यम म्हणून यज्ञ संस्कृतीचा उदय झाला. ह्या यज्ञ संस्कृतीनं काही एक संदेश, संबंध जगासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. तो संदेश त्यांनी एका क्रियेच्या रूपानं जगासमोर ठेवला. लक्षात घ्या, आध्यात्मिक अनुभूती कधी शब्दातून मांडली जाते, कधी क्रियेतून मांडली जाते. क्रियेतून जेव्हा आध्यात्मिक अनुभूती मांडली जाते तेव्हा ती क्रिया त्या आध्यात्मिक अनुभूतीकडे जाण्याचा मार्ग असते. उदाहरणार्थ वारी, आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी ही एक आध्यात्मिक क्रिया आहे, प्रक्रिया आहे. पण ती ज्ञानोबारायांनी का सुरू केली? ज्ञानोबारायांचा वारी करण्यामागचा उद्देश काय? तर वारीच्या माध्यमातून ज्ञानोबारायांनी एक क्रियात्मक रूप आध्यात्मिक क्रियेचं, उपासनेचं जगासमोर ठेवलं. रूपक काय होतं? आळंदीतून निघायचं. आळंदी म्हणजे काय? संतांच्या घरातून निघायचं. एखाद्या पवित्र जागेवरून प्रवास सुरू करायचा. आळंदी हे ज्ञानोबारायांच्या काळातलं सिद्धेश्वरांचं मोठं देवस्थान होतं. पवित्र जागा मानली जात होती. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, ऐसा सुख सोहळा स्वरी नाही, असा तो प्रदेश होता. आणि तिथून माऊलींनी वारी सुरू केली. आळंदीवरूनच का? तर कोणत्याही आध्यात्मिक कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण पवित्र बनलो पाहिजे, शुद्ध बनलो पाहिजे. वारीची सुरुवात पवित्र ठिकाणावरून झाली पाहिजे. आणि ते पवित्रता शरीराचीही पाहिजे आणि मनाचीही पाहिजे. मनाची आणि शरीराची पवित्रता एकदा मिळाली की मग वारी सुरू होते. मग वारी करायची कशाने? तर शरीराने. निघायचं कोणासोबत? तर संतांसोबत. सोबतीला संत घ्यायचे. याचा अर्थ वाईट लोकांची संगती टाळायची. निघायचं कशासाठी? तर देवाला भेटण्यासाठी. जायचं कसं? तर त्याचं नामस्मरण करत, साधना करत, चिंतन करत. आणि येणाऱ्या शरीराला ज्या कोणताही त्रास होत असेल तर त्या त्रासाकडे दुर्लक्ष करायचं. आणि शारीरिक दमन करत करत आध्यात्मिक उन्नती साधायची. हा वारी करण्यामागचा ज्ञानोबारायांचा हेतू होता, उद्देश होता. ही मुख्य वारी आहे, ही मानसिक वारी आहे. जर तुम्ही केवळ शारीरिक वारी केली आणि आध्यात्मिक वारी चुकवली तर तुम्ही फक्त एक प्रक्रिया पार पडली. त्या प्रक्रियेतून जे सुचवायचं होतं तेच तुम्ही विसरून गेलात. म्हणून वारी करून देव भेटला असं शक्य नाही. वारी मागचा जो तात्विक अर्थ आहे तो समजून घेऊन वारी केली की मग देवाची प्राप्ती अवघड नाही. अगदी त्या पद्धतीनं अतिशय प्राचीन काळामध्ये, ज्या काळामध्ये म्हणजे 5 ते 7 हजार वर्षांपूर्वी यज्ञ संस्कृतीचा उदय झाला, या काळामध्ये ऋषी मुनींनी त्यांना जे आध्यात्मिक अनुभव आला तो आध्यात्मिक अनुभव त्यांनी यज्ञाच्या क्रियेतून जगासमोर ठेवला. पण लोकांनी त्यातला तात्विक अर्थ बाजूला काढला आणि ते फक्त क्रियेत रमले. आणि लोकांना असं वाटलं की यज्ञ केला म्हणजे देव मिळतो. यज्ञ केल्यानं देव मिळत नाही. यज्ञ या प्रक्रियेमागं काही एक सांगण्याचा प्रयत्न त्या याज्ञिकांनी केला. तो अर्थ आपण समजून घ्यायला पाहिजे. केवळ यज्ञ करणं म्हणजे आजच्या काळामध्ये तर यज्ञ करणं म्हणजे, यज्ञ प्रक्रिया करणं म्हणजे बऱ्याच दृष्टीनं नुकसानकारक काम आहे.
पण त्या काळामध्ये त्या गोष्टीची गरज होती जेव्हा यज्ञ संस्कृती अस्तित्वात होती. आजच्या काळामध्ये वातावरण दूषित झालंय, पण आजच्या काळातलं दूषित वातावरण शुद्ध करण्यासाठी यज्ञ प्रक्रियेचा उपयोग होणार नाही. आता वेगळ्या प्रक्रिया आपल्याला अवलंबाव्या लागतील. पण यज्ञ ही संकल्पना कालबाह्य होत नाही. मी 2010 साली प्रमेयाची उद्याने नावाच्या पुस्तकात या यज्ञ संस्कृतीवर एक लेख लिहिला होता, प्रवचन दिलं होतं. त्याचा थोडा विस्तार करायचा विचार मी करतोय की यज्ञ म्हणजे काय. यज्ञामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे होम साधना. या श्लोकामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख भगवंतानं केलेला आहे. एक गोष्ट म्हणजे होम साधना, यज्ञ साधना. यज्ञ साधना ही एक प्रक्रिया आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट होम द्रव्य, म्हणजे त्या यज्ञामध्ये ज्या वस्तू टाकायच्या आहेत त्या वस्तू. तिसरी महत्त्वाची गोष्ट अग्नी. अग्नीची उपस्थिती यज्ञामध्ये आवश्यक आहे. यज्ञ करण्याची प्रक्रिया महत्त्वाचा घटक आहे यज्ञाचा. होमद्रव्य, त्या यज्ञकुंडामध्ये ज्या वस्तू टाकल्या जाणार आहेत त्या वस्तू यज्ञाचा मुख्य भाग आहेत. यज्ञ करताना ज्या वस्तू आपण त्या यज्ञकुंडामध्ये टाकू त्या यज्ञकुंडात अग्नी असणं आवश्यक आहे. चौथी गोष्ट आहे होता, म्हणजे हवन करणारा यजमान. यज्ञ करताना एक यजमान आवश्यक असतो. तो यजमान यज्ञ करत असतो. त्याच्या त्या यजमान पदाला मार्गदर्शन करणारा एक याज्ञिकही आजूबाजूला असतो, जवळच असतो. आणि हवन क्रिया ही सर्व त्या ब्रह्मवेत्याच्या दृष्टीने ब्रह्मच आहेत. या प्रक्रिया नीट आपल्याला समजून घ्यायचं, यज्ञाचे हे भाग समजून घ्यायचे. होम साधना, माऊलींनी इथं यज्ञ साधना हा शब्द वापरलाय. भगवंतानं यज्ञ साधना हा शब्द वापरलाय. आपण त्याला कर्म साधना या अर्थानं समजून घ्यायचं. माऊलींनी काय स्पष्टीकरण केले ते बघूयात. हे हवन मी होता का ये यज्ञ हा भोगता, ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता म्हणून या. अर्थात हे हवन मी हवन करता किंवा या यज्ञात हा अमुक भोगता अशा तऱ्हेचा त्याचे बुद्धीत भेदभाव नसतो. म्हणून यज्ञ करताना यज्ञामध्ये अग्निकुंड गरजेचा आहे. हा अग्निकुंड काय आहे? हा अग्निकुंड म्हणजे आपल्या समोर असलेल्या कर्माला कारणीभूत ठरणारा जो प्रदेश असेल, आजूबाजूचा भाग असेल, आजूबाजूचा समाज असेल, ते आपल्यासाठी हवनकुंड आहे. या हवनकुंडामध्ये अग्नी कोणता आहे? तर आत्मतत्व, ब्रह्मतत्व हे इथं असलेला अग्नी आहे. समिधा कोणत्या आहेत? किंवा यज्ञामध्ये आपण ज्या वस्तू टाकणार आहोत त्या वस्तू कोणत्या आहेत? कर्म या त्या वस्तू आहेत. आणि या वस्तू त्या यज्ञकुंडात टाकण्याची प्रक्रिया म्हणजे काय? तर निष्काम भावनेनं कर्म, ही भावना ही त्या वस्तू यज्ञामध्ये टाकण्याची प्रक्रिया आहे. याला नीट समजून घेतलं पाहिजे. तुम्ही जन्माला आलात, तुमच्या आजूबाजूला जो समाज आहे, तुमच्या आजूबाजूला जो भाग आहे, प्रदेश आहे, ते सगळं यज्ञकुंड आहे. कारण त्या यज्ञकुंडामध्ये आपल्याला यज्ञ प्रक्रिया पार पाडायची आहे. यज्ञकुंड सोडून पळून जाल तर तुमचा यज्ञ पार पडणार नाही. यज्ञकुंड जसं असेल तसं त्या यज्ञकुंडात आपल्याला यज्ञ करायचं आहे. या यज्ञकुंडामध्ये अग्नी गरजेचं आहे. अग्नी हे रूपक आत्मतत्वासाठी ऋषीमुनींनी, संतांनी सगळ्यांनी निवडलं. त्यांना अग्नीमध्ये अशा काही गोष्टी दिसल्या ज्या गोष्टी त्यांना आत्मतत्वाच्या समान वाटल्या, सामायिक वाटल्या. कारण अग्नीचं हे वैशिष्ट्य असतं की अग्नी ऊर्ध्वगामी असतो. तुम्हाला अग्नी कधीच अधोगामी दिसणार नाही. म्हणजे दिवा असो किंवा आग असो, ती कधीही आकाशाच्याच दिशेनं उठते, उभी राहते.
जमिनीच्या दिशेनं कधीही अग्नी प्रज्वलित होत नाही. अग्नीचा स्वभाव आहे उत्तर दिशेकडे जाणं. तसं आत्मतत्वाचा स्वभाव आहे ऊर्ध्वगामी असणं. म्हणून ब्रह्म तत्व जे आहे, सहस्राकार जो आहे, तो आपल्या ब्रह्मरंध्राच्याच ठिकाणी असतो. म्हणजे शरीराच्या सर्वोच्च ठिकाणी ब्रह्मरंध्र असतं, जिथं सहस्रार चक्र असतं, जिथं आत्म्याचं अस्तित्व शरीरामधलं आपण मानतो. अत्युच्च ठिकाणीच ते तत्व असतं. ते तत्व कधीही अधोगामी होत नाही, ते कायम ऊर्ध्वगामी असतं. म्हणून अग्नीही ऊर्ध्वगामी आणि आत्मतत्वही ऊर्ध्वगामी. दुसरी महत्वाची गोष्ट, अग्नीमध्ये तुम्ही जे काही टाकाल, अग्नी त्याला आपल्यासारखं करून टाकतं. तसं आत्मतत्वामध्येच सर्व काही विलीन होत असतं. आणि एकदा का एखादी गोष्ट आत्मतत्वात विलीन झाली की ती पुन्हा माघारी येत नाही. एकदा आत्मतत्वात तुम्ही विलीन झालात की मग पुन्हा जन्माला यायचं नाही, पुन्हा आकाराला यायचं कारण नाही. म्हणून अग्नीचं रूपक संतांनी वापरलंय. अग्नीमध्ये सर्वांना भस्म करण्याची शक्ती असते, पण तरी अग्नी संयमित असतो. अग्नीकडे संयम असतो. जोपर्यंत जळण्यासाठी कुणी जवळ येत नाही तोपर्यंत अग्नी स्वतःहून कुणाला जाळत नाही. अग्नी पेटवावा लागतो. विशिष्ट प्रक्रियेनं तो पेटतो. ती प्रक्रिया केल्याशिवाय अग्नीची उपस्थिती नाही. तसं आत्मतत्वाला जर जागृत करायचं असेल तर प्रक्रिया करावी लागते. आत्मतत्व एकदमच येऊन कुणातही जागृत होत नाही. आत्मतत्वाच्या जागृतीसाठी काहीतरी साधना करावी लागते, घासाघीस करावी लागते. अग्नी पेटवण्यासाठी जसं घासावं लागतं तसं आत्मतत्व जागृत करण्यासाठी घासावं लागतं, तर ते जागृत होतं. नाहीतर उगाच कुठेही अग्नी लागत नाही. अग्नी निर्माण होण्यासाठी प्रक्रिया लागते. आणि म्हणून संतांना, ऋषीमुनींना अग्नीमध्ये आणि आत्मतत्वामध्ये बऱ्याच दृष्टीनं साम्य दिसलं. आणि म्हणून अग्नीचं रूपक आत्मतत्वासाठी त्यांनी वापरलं. आणि या आत्मतत्व रूप अग्नीमध्ये आपल्याला समिधा टाकायच्या आहेत, हवन द्रव्य टाकायचं आहे. हे हवन द्रव्य कोणतं? तर कर्म हे हवन द्रव्य आहे. आपण जे कर्म करतो, मग ते कर्म कोणतंही असो, चालणं, बोलणं, उठणं, बसणं, याच्यापासून ते जेवढं काही कर्म आपण करतो त्या सगळ्या कर्माला हवन द्रव्य म्हटलं. आणि हे हवन द्रव्य त्या अग्नीत म्हणजे आत्मतत्वात विलीन करण्याची प्रक्रिया म्हणजे निष्काम भावना. जर ती निष्काम भावना नसेल तर तुमचं कर्म अग्नीत जाणारच नाही. अग्नी आहे, हवन द्रव्यही आहे, पण ते तुम्हाला अग्नीत टाकावं असं वाटत नाही. तुम्हाला मोह झालाय त्या हवन द्रव्याचा. चंदनाचं लाकूड कशाला जाळू, एवढं महाग आहे, एवढं महागडं तूप 700-800 रुपये किलो कशाला याच्यात ओतू. त्या संविधानबद्दल तुम्हाला मोह झाला. एवढं चांगलं शरीर, एवढं चांगलं मी गायन करतो, एवढी चांगली सेवा करतो, ती देवाला का अर्पण करतो, माझ्याकडेच ठेवतो. तो मोह तुम्हाला हवन द्रव्याला अग्नीमध्ये टाकण्यापासून वाचवतो. आणि म्हणून निष्काम भावना ही हवन द्रव्य हवनात, यज्ञकुंडात टाकण्याची प्रक्रिया आहे. आता जो आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे त्याला एका गोष्टीचं ज्ञान झालंय की यज्ञ करणाराही मीच, हवनकुंडही मीच, अग्नीही मीच, त्यात टाकणाऱ्या कर्मरूप समिधाही मीच, ती टाकण्यासाठी लागणारी भावना ठेवणाराही मीच, आणि अर्पण करणाराही मीच, आणि ज्याच्यात अर्पण होतंय तोही मीच. हे हवन मी होता. अर्थात होता शब्दाचा इथं दिलेला अर्थ आहे हवन करणारा. हे हवन म्हणजे ही जी काही यज्ञ प्रक्रिया, ही यज्ञ प्रक्रिया मी होता, मी करणारा. का ये यज्ञ हा भोगता, हा यज्ञ आहे आणि हा यज्ञाचा भोग घेणार आहे. ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता म्हणून या, असा भेदच त्याच्या अंतःकरणात नसतो. कारण या यज्ञातला खरा अर्थ त्यानं समजून घेतलेला आहे. त्याला हे कळलंय की यज्ञ हा केवळ यज्ञ आहे. यातून आपल्याला तात्विक काहीतरी समजून घ्यायचं आहे. आणि ते तात्विक हे आहे की सगळं काही तोच आहे. जे इष्ट यज्ञ यजावे
ते हवीर मंत्रादी आघवे, तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी. अर्थात कारण यजन करण्याचे इष्ट यज्ञ, होमद्रव्ये व मंत्र इत्यादी सर्व तो अविनाश भावरूप अशा आत्मस्वरूपानेच पाहतो. एखाद्या गावाकडे जाणारी पाटी लिहिलेली असते, वानगाव 8 किलोमीटर, पुणे इतके किलोमीटर, सातारा इतके किलोमीटर, जे कोणतं गाव असेल त्या गावाकडे जाणाऱ्या काही पाट्या असतात. आपण त्या पाट्यांनाच चिकटून बसलो तर आपण गावाला पोहोचणार नाही. याचा अर्थ पाट्या लावायच्याच नाहीत का? तर नाही, पाट्या गरजेच्या आहेत. कारण पाट्या अनेकांना मार्ग दाखवतात, पाट्या अनेकांना मुक्कामापर्यंत वेळेत पोहोचवतात. त्यांचे श्रम, त्यांचा वेळ वाचवण्याचं काम या पाट्या करत असतात. पण वेडे ते असतात जे पाटीला धरून बसतात. या पाटीवर लिहिलंय आळंदी इतके किलोमीटर, तर मी त्या पाटीला चिकटून बसणार. जे पाटीला चिकटून बसले ते कधीच मुक्कामाला पोहोचणार नाहीत. यज्ञ संस्कृती असेल, साधना असेल, या साधनांमधून संतांनी काही एक सुचवलंय आपल्याला. आपलं लक्ष त्या तत्वाकडे असलं पाहिजे, क्रियेकडे नाही. नामस्मरण केल्यानं भगवंत मिळतो. नामस्मरण ही पाटी आहे. नामस्मरणातून साध्य काय करायचंय तर एकाग्रता. विकारांना संपवण्याची प्रक्रिया नामस्मरणातून साध्य होते. ते तत्व तुम्ही समजून घेतलं नाही तर नामस्मरण करून काहीच उपयोग नाही. नुसतं राम 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 म्हणताय, पण त्यातून साध्य काय करायचं हेच बघायचं नाहीये. नुसतं नामस्मरणाला बसून नाही चालणार. नामस्मरण करताना माझं मन एकाग्र होतंय का? नामस्मरण करताना माझ्यातले विकार जळतायत का? हे विकार जाळण्यासाठी हे नामस्मरण आहे. मन एकाग्र करण्यासाठी नामस्मरण आहे. भगवंताला भेटण्यासाठी नामस्मरण आहे. या भावनेतून ते नामस्मरण झालं पाहिजे. मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे, सगुणतेकडून निर्गुणाच्या कडं मला प्रवास करायचा आहे, या भावनेतून वारी झाली पाहिजे. सगुणातून निर्गुणाकडं. नाहीतर नामदेव महाराजांना तर भगवंत प्रत्यक्ष दिसत होते, भेटत होते, बोलत होते, त्यांच्या हातचं जेवत होते. तरीही त्यांना विसोबा खेचरांना गुरु का करावं लागलं? कारण ते पाटीला धरून बसले होते. सगुणत्व ही पाटी आहे, निर्गुणत्व हा मुक्काम आहे. सगुणत्व ही साधना आहे, निर्गुणत्व हा मुक्काम आहे, साध्य आहे. आणि म्हणून साध्याकडे आपल्याला लक्ष ठेवून साधना करायची आहे. साधनेसाठी साधना करायची नाही, साध्य प्राप्तीसाठी साधना करायची. ज्ञानेश्वरी समजून घेण्यासाठी समजून घ्यायची नाहीये. ज्ञानेश्वरीतले शब्द कळावेत, अर्थ कळावेत म्हणून ज्ञानेश्वरी ऐकायची नाहीये. ज्ञानेश्वरीतलं तत्व समजावं म्हणून ज्ञानेश्वरी समजून घ्यायची. नाहीतर शब्दार्थांमध्येच अडकलो तर साधना केली पण प्रसादच हरवून गेलो असं व्हायचं. आणि म्हणून जो त्या तत्वाला पोहोचलाय तो या सगळ्या गोष्टी निमित्त म्हणून करत असतो. इष्ट यज्ञ यजावे, जे हवीर मंत्रादी आगवे, तो देखत असे अविनाश भावे आत्मबुद्धी. तो आत्मबुद्धीनं या सगळ्यांना बघत असतो आणि या बुद्धीनंच त्यानं हे सगळे यज्ञ केलेलं असतं. म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. अर्थात म्हणून अर्जुना कर्म ब्रह्मरूपच आहे अशी समभावना ज्याच्या ठिकाणी उदयाला आली त्याचे कर्मच अकर्म होते. ऋषी मुनींनी कर्म करून आपल्याला हाच संदेश दिला. ज्या गोष्टी तुमच्या जीवनात घडतायत, चांगल्या घडो वाईट घडो. यज्ञकुंडामध्ये सगळ्या चांगल्याच गोष्टी टाकतात असं नाही. केवळ तूपच टाकलं जातं, चंदनाचीच लाकडं टाकली जातात असं नाही. साधी लाकडं यज्ञकुंडात टाकली जातात. गव्हासारखे पदार्थही यज्ञकुंडामध्ये टाकले जातात जे जळायला अवघड असतात. जळायला अवघड असलेले पदार्थही यज्ञकुंडात टाकणं गरजेचं आहे. तुम्ही यज्ञ करण्यासाठीची सामग्री जर बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की काही पदार्थ सहज जळणार आहेत, काही पदार्थ अवघड किंवा मुश्किल आहेत जळायला. जीवनामध्ये चांगल्या गोष्टीही घडतात, वाईट गोष्टीही घडतात. वाईट गोष्टी आपण सहज देवाला देतो, पण तितक्याच आवडीनं चांगल्या गोष्टी देवाला देता आल्या पाहिजेत.
आपण चांगल्या गोष्टीचं श्रेय स्वतःकडे घेतो, वाईट गोष्टी देवावर सोडवतो. चांगलं झालं की माझ्यामुळं झालं, वाईट झालं की देवाची कृपा, देवाची इच्छा. नाही, ज्या भावनेनं वाईट गोष्टी देवाला अर्पण करतो त्याच भावनेनं चांगल्या गोष्टी देवाला अर्पण करायच्या. भक्त चांगली भावना आनंदानंच देवाला देतो, पण वाईट भावनांचं श्रेय देवाला देत नाही, पण तेही देवालाच दिलं पाहिजे. चांगलं करणाराही तोच, वाईट करणाराही तोच, चांगलं करून घेणाराही तोच, वाईट करून घेणाराही तोच, या भावनेनं ते कर्म करायचं आहे. आणि हे सगळं कर्म करताना या सगळ्या ब्रह्मवेत्यांनी, यज्ञाधिकांनी कायम भावना ही ठेवली, यज्ञ करणाराही तोच, यज्ञाची प्रक्रियाही तोच, यज्ञ कुंडही तोच, यज्ञामध्ये टाकल्या जाणाऱ्या समिधाही, हवनद्रव्यही तोच, आणि ही सगळी प्रक्रियाही तोच. म्हणून ब्रह्म तेची कर्म, आणि त्याच्या दृष्टीनं कर्म हेच ब्रह्म आहे. आता हा सिद्धांत कर्म सिद्धांताच्या रूपकातून माऊली सांगतायत. कर्म हेच ब्रह्म आहे. जसं यज्ञ हेच ब्रह्म, तसं कर्म हेच ब्रह्म. ऐसे बोधा आले जया सम, असं ज्याला समानतेनं कळलं तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा, आणि त्याचं कर्तव्य नैष्कर्म्यता हे राहिलेलं आहे, हे उरलेलं आहे. असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. आता अविवेकू कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले, मग उपासन जिही आणिले योगाग्नीचे. अर्थात आता अविवेक रूप कौमार्य संपून ज्यांनी विरक्ती रूप स्त्रीशी लग्न केले, आणि मग जीव ब्रह्मैक्य रूप जो योगाग्नी, त्याची उपासना ज्यांनी आरंभली. पुन्हा एक रूपक माऊलींनी वापरलंय. जसं एखादा तरुण लग्नाच्या वयात आला, लग्नाच्या वयात आल्यामुळं त्याचं कुमारत्व संपलं, त्याचं बालपण संपलं, त्याचं तारुण्य सुरू झालं, आणि तारुण्य आल्यामुळं आपोआपच तो कुमारत्वाला मुकलाय. कोणतं कुमारत्व संपलंय? अविवेक रूप कुमारत्व संपलंय. कारण तो आता विरक्तीच्या सोबत त्यानं लग्न केलंय. विरक्तीचे पाणी ग्रहण झाले. पाणी ग्रहण म्हणजे लग्न, पाणी म्हणजे हात, ग्रहण म्हणतो ना आपण, हातात देणं. बापानं मुलीचा हात जावयाच्या हातात दिला, असा शब्दप्रयोग आपण करतो. तो हात शब्द म्हणजे संस्कृतमध्ये पाणी, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी दिली की ते प्यायचं पाणी होतं. हात या शब्दाला जो अर्थ आहे तो पाणी ग्रहण म्हणजे लग्न. ज्याचं लग्न विरक्ती बरोबर झालं आणि ज्याचा अविवेक रूप कौमार्य ज्याचं संपलं, मग उपासनाजी आणिले योगाग्नीची, आणि मग जीव ब्रह्म ऐक्य रूप अग्नी हीच त्याच्यासाठी उपासना उरलेली आहे. तो जे काही करेल तो जीव आत्म ऐक्य रूपानंच करेल, हीच त्याची भावना असते. पुढे भगवंत काय म्हणतात बघा. दैवमे वा परे यज्ञम योगिनः पर्युपासते, ब्रह्माग्नाव परे यज्ञम यज्ञेन एवोपजुह्यति. अर्थात कित्येक योगी दैव यज्ञाची उपासना करतात, आणि दुसरे काही ज्ञाननिष्ठ पुरुष ब्रह्मरूप अग्नीत यज्ञाने म्हणजे निरुपाधिक आत्मरूपानेच यज्ञ म्हणजे सोपाधिक जीवात्म्याचे हवन करतात. आता या यज्ञाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, त्या यज्ञाच्या वेगवेगळ्या प्रकारांचा आधार घेऊन, त्या यज्ञांच्या वेगवेगळ्या प्रकारांचं रूपक वापरून भगवंतानं कर्मयज्ञ जो आहे त्या कर्मयज्ञाची वेगवेगळी रूपं सांगितलेली आहेत. एक शरीरातून घडणारा यज्ञ आणि आत्म्याकडून, मनाकडून घडणारा यज्ञ, हे दोन महत्त्वाचे प्रकार इथं भगवंतानं सांगितलेत. माऊली याचं काय वर्णन करतात ते बघूयात. जे यजनशील अहर्निशी, जी अविद्या हविली मनेसी, गुरुवाक्य हुताशी हवन केले. अर्थात जे रात्रंदिवस यजनशील असून ज्यांनी गुरुवाक्य रूप अग्नीत मनासह वर्तमान अविद्येचे, अज्ञानाचे हवन केले. आता यज्ञ प्रक्रिया एकच आहे. त्या यज्ञाला संतांनी रूपक म्हणून वापरले, भगवंतांनी रूपक म्हणून वापरले, माऊलींनी सुद्धा रूपक म्हणूनच ते वापरले. जे यजनशील अहर्निशी, जे या यज्ञामध्ये अहर्निश यजनशील झाले,
पूर्वीच्या काळामध्ये आयुष्यभर यज्ञ करायचे याज्ञिक ऋषीमुनी, यज्ञाशिवाय दुसरं काहीच करायचे नाही. त्या कायम यज्ञ करण्याच्या प्रक्रियेमध्ये ते रममाण होण्याचं कारण असं की त्या काळात दुसरं कोणतं कर्म त्यांच्यासाठी करण्यासाठी शिल्लक नव्हतं. आज समाज व्यवस्था बदलली म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची कर्म करायची. देश चालण्यासाठी, राज्य चालण्यासाठी, जिल्हा चालण्यासाठी, तालुका, गाव, वेगवेगळ्या संस्था, या सगळ्यांनी आता समाज बनलाय. या सगळ्या गोष्टी नीट चालण्यासाठी आपल्याला आता कर्म करायचंय. ऋषी मुनींकडे दुसऱ्या प्रकारची कर्मच नव्हती म्हणून ते यज्ञाधिक कर्मामध्ये स्वतःला अहर्निश रममाण करायचे. आजच्या काळामध्ये मात्र आपल्याला वेगळ्या प्रकारचा यज्ञ करायचा आहे, वेगळ्या प्रकारचा कर्मयज्ञ करायचा आहे. जे यजनशील अहर्निशी, जी अविद्या हविली मनेसी, आणि ज्यांनी अविद्या रूपी हवन द्रव्य यज्ञामध्ये टाकलेलं आहे, अविद्यारूपी पदार्थ यज्ञ अग्नीमध्ये टाकला आहे, म्हणजे आत्म अग्नीमध्ये अज्ञान जाळून टाकलंय. अज्ञान संपले आणि आत्मज्ञान प्रकट झालंय. अविद्या ज्ञान निष्ठेमध्ये परावर्तित झाली. आपण उजेड करतो तेव्हा नेमकं काय होतं? अंधाराचा उजेड होतो का अंधार कुठंतरी निघून जातो आणि मग उजेड त्या जागी येतो? नेमकं काय घडतं? आता खोली आहे, त्या खोलीमध्ये अंधार आहे, त्या खोलीमध्ये एक बल्ब लावला आणि बटन चालू केला, बल्ब चालू केला. काय होतं? जो अंधार आहे तो अंधारच प्रकाशामध्ये परावर्तित होतो. अंधार कुठेतरी पळून जातो आणि त्याची जागा प्रकाश घेतो असं होत नाही, अंधारच प्रकाश होतो. तसं अविद्याच जेव्हा आत्मज्ञानामध्ये परावर्तित होते तेव्हा आत्मविद्याच ज्ञान बनते. आत्मविद्या जाते आणि ज्ञान येतं असं नाही होत. अविद्या जळली की अविद्या ज्ञानच बनून जाते. जी अविद्या हविली मनेसी, मनानं आवडीनं ज्यांनी अविद्या संपवली, गुरुवाक्य हुताशी हवन केले. गुरुवाक्य हुताशी या शब्दाचा इथं अर्थ आहे अग्नीत. गुरुवाक्य रूपी अग्नीत ज्यांनी हवन केलं. आपण गुरुचा अनुग्रह घेतो. अनुग्रहाची पद्धत अनेकांना माहीत असेल, अनेकांनी घेतलाही असेल. अनुग्रह घेताना गुरु एकांतामध्ये कुणाला आवाज जाणार नाही अशा पद्धतीनं कानामध्ये एक मंत्र देतात आणि त्या मंत्राचं एकांतात कुणालाही न कळता नामस्मरण करायचं असतं साधकांना. तो मंत्र फक्त त्याला माहीत असतो आणि गुरुला माहीत असतो. तिसऱ्या कोणाला जर तो गुरुमंत्र माहीत झाला तर त्या मंत्राच्या उच्चारणाचा प्रभाव कमी होत असतो असं शास्त्र सांगतं. माऊलींनी हा जो पारंपरिक चालत आलेला साधना प्रकार आहे त्याचं पुन्हा उदाहरण दिलंय. गुरुवाक्य हुताशी हवन केले. गुरुनं सांगितलेल्या प्रत्येक वाक्यामध्ये त्यानं आपलं कर्म हवन केलं. जी ही योगाग्निकी यजिजे तो दैव यज्ञ म्हणिजे, जेने आत्मसुख कामीजे पंडुकुमरा. अर्थात जो यज्ञ करून आत्मसुखाची इच्छा केली जाते असा जो यज्ञ तो योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले अग्निहोत्री करतात, त्यासच दैव यज्ञ असे म्हटले जाते. दुसरा एक यज्ञ आहे त्याचं नाव आहे दैवयज्ञ. दैवयज्ञ म्हणजे कोणता, ज्याचं आता वर्णन माऊलींनी केलंय. तीही योगाग्निकी यजिजे, त्यांनी योगरूपी अग्नीमध्ये यजन केलेलं आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी जाळलेल्या आहेत. तो दैवयोगी म्हणजे त्याला दैवयोग असं म्हटलं जातं. जेणे आत्मसुख कामीजे पंडुकुमरा, ज्याच्यातून आत्मसुखाची कामना पूर्ण होते. यज्ञामध्ये यज्ञ करताना याज्ञिकाला, यजमानाला काही एक मिळवायचंही असायचं. यज्ञातून काही एक मिळवायचं. यज्ञाचे बरेच प्रकार आहेत, तुम्ही ऐकले असते. पुत्रकामेष्टी यज्ञ, पुन्हा रामायणामध्ये, महाभारतामध्ये अशा खूप वेगवेगळ्या प्रकारची यज्ञ सांगितलेले आहेत. मुलगा मिळावा म्हणून यज्ञ, संपत्ती मिळावी म्हणून यज्ञ, स्वर्गपद मिळावं म्हणून यज्ञ, वैकुंठ लोकात राहता यावं म्हणून यज्ञ. कोणतंही काही मिळवायचं झालं की यज्ञ
हा एक मार्ग असायचा. यज्ञाचे असे वेगवेगळे प्रकार आपल्याला आपल्या वेदांमध्ये ग्रंथांमध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये दैवयज्ञ हा एक यज्ञाचा प्रकार सांगितला आहे. दैवयज्ञाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की दैवयज्ञामध्ये काही एक कामना असते, काही एक इच्छा असते. आणि इच्छा कशाची? तर आत्मसुखाच्या प्राप्तीची इच्छा ही यज्ञसुखामध्ये दैवयज्ञामध्ये असते. जेणे आत्मसुख कामीचे पंडुकुमार, आत्मज्ञानाची आत्मसुखाची कामना ज्या यज्ञामध्ये आहे तो दैवयज्ञ होय. मग तो यज्ञ तुम्ही कोणताही करा, कर्मातून साधा, नामस्मरणातून साधा, कोणत्याही साधनेतून साधा, जर तुम्ही कामना करून तो यज्ञ करत असाल तर तो दैवयज्ञ आहे. कारण त्याच्यात दैव आहे, प्रारब्ध आहे. आता अवधारी सांगेन आणिक, जे ब्रह्माग्नी साग्निक, तया ते यज्ञेची यज्ञ देख उपाजेची. अर्थात आता आणखी ब्रह्माग्नीचे अग्निहोत्री आहेत ते सांगतो, ऐक. ते यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात, म्हणजे निरुपाधिक आत्म्याचे ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य पाहतात. आता इथं माऊलींनी पुन्हा आत्मज्ञानी पुरुष, ज्ञानी पुरुष, ब्रह्मलीन पुरुष कोणत्या प्रकारचं यज्ञ करतायत त्या यज्ञाचं वर्णन करतायत. आता अवधारी सांगेन आणिक, अर्जुना आणखी तुला मी काही एक सांगणार आहे ते तू ऐक. काय सांगणार आहे? जे ब्रह्माग्नी साग्निक, ब्रह्माग्नी साग्निक शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मप्राप्तीची इच्छा करणारे अग्निहोत्री. आपल्याकडे ब्राह्मणांमध्ये अग्निहोत्री ब्राह्मण असा एक प्रकार आहे. ब्राह्मणांमध्ये जे आडनाव आहेत त्या आडनावांमध्ये बऱ्याचदा या यज्ञ संस्कृतीचे पडसाद उमटलेले आपल्याला दिसतात. अग्निहोत्री, पुन्हा चतुर्वेदी, सामवेदी, चतुर्वेदी अशी पण तुम्हाला ब्राह्मणांमध्ये आडनावं बघायला मिळतील. चतुर्वेदी म्हणजे ज्यांना चारही वेदांचं ज्ञान आहे. काहींचं आडनावच सामवेदी आहे. सामवेदाचं ज्यांना ज्ञान आहे असे ते सामवेदी ब्राह्मण. यजुर्वेदी अशी पण काहींची नाव आहेत. पाठक, ज्यांना वेद पाठ आहेत असे पाठक, अशी बरीच नावं आपल्याला त्या संस्कृतीच्या खुणा म्हणून आपल्याला बघायला मिळतील. ब्रह्माग्नी साग्निक, साग्निक म्हणजे जे यजुर्वेदी आहेत, त्यांनी आयुष्यभर यज्ञच केलेली आहेत असे जे याज्ञिक आहेत त्यांच्यासाठी शब्द वापरलाय. पण ब्रह्माग्नी साग्निक, ज्यांनी आपलं सगळं कर्म ब्रह्माग्नीमध्ये समर्पित केलंय, सगळं कर्म ब्रह्मरूप म्हणून केलंय, जे केलंय ते ईश्वराचं, ईश्वरासाठी ईश्वरानं केलेलं काम म्हणून ज्यांनी केलंय, म्हणून जे ब्रह्माग्नी साग्निक, तया ते यज्ञेची यज्ञ देख उपासेची, त्यांना यज्ञच यज्ञ म्हणून उपासत असतो, यज्ञच यज्ञ म्हणून त्यांना दिसत असतो, यज्ञ म्हणूनच ते यज्ञाची उपासना करतात, ब्रह्म म्हणूनच ते ब्रह्माची उपासना करतात, ब्रह्म बनूनच ब्रह्माची उपासना करतात. अशा ब्रह्माग्नी साग्निकांचं म्हणजे ज्ञाननिष्ठ कर्मवेत्यांचं, ज्ञान कर्म, ज्ञानी व्यक्तींकडून घडणारं कर्म, ज्ञानी पुरुषाकडून घडणारं कर्म, त्याचं वर्णन मी करणार आहे, ते तू ऐक असं इथं भगवंत सांगतायत. कारण या कर्माच्या वेगवेगळ्या पद्धती, यज्ञाच्या वेगवेगळ्या पद्धतींच्या रूपकांच्या माध्यमातून माऊली स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतायत. जसं यज्ञांमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. यज्ञामध्ये कामनेतून केलेला यज्ञ हा प्रकार आहे, निष्काम भावनेने केलेला यज्ञ हा प्रकार आहे, इतरांना यज्ञ शिकवण्यासाठी यज्ञ केलं जातं. माझे काही मित्र आहेत की जे वेद पाठशाळेत जातात. कुतूहल म्हणून मी त्यांना बरंच विचारतो. मला ती सवयच आहे, कोणताही माणूस कोणत्याही क्षेत्रातला दिसला उगाच त्याला विचारायचं. तर यज्ञ शिकवायचा असेल तरी यज्ञ करावा लागतो, तोही यज्ञाचा एक प्रकार आहे. पण यज्ञ शिकवण्यासाठी केला जाणारा यज्ञ तोही विनाकारण नसतो, त्याचे पण विधी आहेत. त्या विधीनंच यज्ञ शिकवण्याचा यज्ञ केला जातो. खूप प्रकार आहेत. त्या प्रत्येक प्रकाराला
थोडंसं रूपकात्मक रूपात मांडण्याचा प्रयत्न इथं भगवंतानं आणि माऊलींनी केलाय. आज आपण इथं थांबूयात. पुढं माऊली आणि भगवंत ज्या यज्ञाचं वर्णन करतायत त्या यज्ञाचं विश्लेषण आणि निरूपण आपण उद्या करूयात. आज मात्र आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.